नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोकणातील प्रसिद्ध ओल्या काजूची भाजी। तर ओले काजू कसे सोलायचे, कसे साफ करायचे हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता। तर इथे मी ओले काजू सोलून घेतलेले आहेत। तर आपल्याला लगेचच भाजी बनवून घ्यायची आहे। तर त्यासाठी कढई गॅसवरती गरम करायला ठेवले, त्यामध्ये 1 चम्मचभर तेल घालून घेतले। तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। तर इथे मी बारीक चिरलेला 1 कांदा घालून घेतला आणि कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा। व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालून घेतलेत आणि पाणी घातल्यानंतर परतला व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे मी 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलाय। कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ पडेपर्यंत छान असा परतून घ्यायचा। परतून घेतल्यानंतर पाव चम्मच हळद घालून घेतले, अर्धा चम्मच बेडगी मिरचीचं तिखट, अर्धा चम्मच तिखट घालून घेतले, साधं तिखट घरचं, आणि हे व्यवस्थित मसाले छान असे परतून घ्यायचे। परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे। तर छान असं परतून घेतले आणि यामध्ये गोडा मसाला घालून घेते। तर इथे मी पाव वाटी गोडा मसाला घालून घेतला। तर गोडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ते तुम्ही चेक करू शकता। तर गोडा मसाला घातल्यानंतर व्यवस्थित असं छान असं परतून घ्यायचं आणि नंतर बटाटा, मीडियम आकाराचा बटाटा इथे मी घालून घेतला आणि ओले काजू घालून घ्यायचे। व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। खरंच ही भाजी चवीला भन्नाटच लागते। तर यामध्ये एकजीव करून घेतल्यानंतर 1 ते 1.5 वाटी पाणी घालून घेतलं। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर मीठ घातल्यानंतर परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। आता एकजीव करून घेतलं आणि यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर 5 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढून घेते आणि ते भाजीचा भन्नाट असा सुगंध सुटलेला आहे घरभर। खरंच ही भाजी चवीला भन्नाटच लागते आणि चिकन मटनला सुद्धा ही भाजी मागे टाकेल एवढी चवीला छान लागते। तर व्यवस्थित परतला एकजीव करून घेतले आणि यामध्ये बटाटा घातलेला आहे। तर बटाटा शिजला आहे का ते पाहायचं आहे। तर इथे मी सुरीने बटाटा शिजला आहे का ते पाहते। तर बटाटा थोडासा कच्चा वाटत आहे, म्हणून परतला आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। तर 2 ते 3 मिनिटानंतर इथे झाकण काढून घेते आणि इथे आपली भाजी परतला चेक करायची आहे। तर काजू पटकन शिजल्या जातात, पण बटाटा शिजायला वेळ लागतो। तर इथे आपला बटाटा छान असा शिजलेला आहे। तर यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपली इथे भाजी तयार झालेली आहे, ओल्या काजूची भाजी। तर कोकणामध्ये अशाच पद्धतीने ओल्या काजूची भाजी बनवली जाते। तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की ओल्या काजूची भाजी बनवून पहा, तुम्हाला आवडेलच। आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।